नमस्कार, महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। विट्यात गांजा विक्रीसाठी आलेल्या 2 तरुणांना पोलिसांनी गजाआड केलाय। विटा मायनी रस्त्यावरील पवई टेकाजवळ ही धडक कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांनी या गांजा विक्रेत्यांकडून 1,40,000चा गांजा जप्त केलाय। याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी: विटा मायनी रस्त्यावरील पवई टेकाजवळ एक इसम दुचाकीवरून गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली मायनी रस्त्यावरील पवई टेकाजवळ दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास सापळा लावण्यात आला। पोलीस पथकाला यावेळी एक इसम पाठीवर बॅग अडकवून संशयास्पदरित्या उभा असलेला आढळून आला। पोलिसांनी या तरुणाची झडती घेतली असता त्याच्या बॅगेत 4 किलो गांजा मिळून आला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी राहुल संदीपान देवकुळे राहणार पळशी तालुका मान याला अटक करून त्याच्या घरची झडती घेतली असता आणखीन 4 किलो म्हणजेच एकूण 8 किलो गांजा मिळून आला। तसेच पोलिसांनी अधिक तपास करत त्याचा साथीदार असलेल्या महावीर बाबासाहेब चव्हाण राहणार लोणंद तालुका माळशिरस याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 6 किलो असा एकूण 1,40,000 रुपये किमतीचा 14 किलो गांजा जप्त केला आहे। या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विटा परिसरात अशा पद्धतीच्या अंमली पदार्थांची विक्री होत असल्यास पोलिसांशी तातडीने संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी केले आहे।